आलोय हातकंडी तहसीलदार कार्यालय इथं. गेल्या 2 महिन्यात महाराष्ट्रात आमदार फुटले, 2 महिन्यात खासदार फुटले, पण खऱ्या अर्थानं हातकंडी तालुक्यातील क्लास 1 शासकीय अधिकाऱ्यांचे शिक्के आणि सह्याच फुटल्याची चर्चा सध्या हातकंडी तालुक्यात रंगत असून या बाबतीत न्याय मागण्यासाठी आज स्वतः सामाजिक कार्यकर्ते विजय अपराध यांनी तहसीलदार कार्यालयासमोर ठाण मांडलं असून खऱ्या अर्थाने या सह्या खऱ्या आहेत का खोट्या आहेत आणि खोट्या असतील तर करणाऱ्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा अशी त्यांची मागणी आहे. दादा नमस्ते, आपण नेमकं काय उद्देशाने इथं ठाण मांडले? सरळ शेतकऱ्यांची फसवणूक चालू आहे. अहो येण्याची ऑर्डर करून देतो म्हणून काही एजंटानं, कोल्हापूरच्या एजंटनं 4 लाख रुपये शेतकऱ्याकडनं घेतलेत येणे करायचे म्हणून. सरळ तहसीलदार साहेबांच्या, प्रांत साहेबांचं शिक्क सह्या सरळ खोटे. कुठलाही नामांकित वकिला जर आम्ही दाखवलं कागदपत्र, मी इथं सकाळी बसून ठिय्या आंदोलन घेतलंय, बसलो इथं ऑफिसात, तहसीलदार ऑफिस, तहसीलदार साहेब सुद्धा फोनला रिप्लाय देत नाहीत. व्हॉट्सअपला त्यांना मेसेज केले, अर्ज टाकले, तक्रार अर्ज केले, तरी सुद्धा प्रतिसाद देत नाहीत. वडगाव पोलीस स्टेशन या गोष्टीचा प्रतिसाद देत नाहीत. एसपी साहेबांना 15 दिवस झालं तक्रार अर्ज करून अजूनही गुन्हा दाखल केलेला नाही. मग न्याय आम्ही मागायचा कुणाकडे न्याय मागायचा आम्ही? म्हणून मी आज तहसीलदार साहेबांच्या दारात येऊन बसलोय. साहेब आम्हाला न्याय द्या तुम्ही. असं कित्येक शेतकऱ्यांना फसवलं जायला लागले. अहो खोट्या सरळ सह्या शिक्क खोट्या मारले तुमच्या. म्हणजे महाराष्ट्रात चाललंय काय? आता मात्र आमदार फुटले, खासदार फुटले हे ऐकतोय. आता सरळ डुप्लिकेट सह्या. सर्वसामान्य जर वकील ओळखू शकत नसतील तर सर्वसामान्य शेतकरी कसं ओळखतील? सरळ फसवणूक आहे या गोष्टीची. मग अशाला जेल बंद केलं पाहिजे का नाही? या स्ट्रिक्ट कारवाई केली पाहिजे. मी आज इथं बसतोय म्हणजे सर्वसामान्यांना हे कळू दे, आपण कुठल्या एजंटाच्या माध्यमातून, कुणा माध्यमातून आपण काय शिक्के घेतोय, काय सह्या घेतोय, हे कागदपत्र ओरिजिनल आहेत का? ह्याची शहानिशा प्रत्येकाने केली पाहिजे. या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी सांगतोय, जागृत व्हा. आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात काय चाललंय बघा. फार मोठी फसवणूक आहे आणि असल्यास जेलबंद म्हणतोय मी, तर म्हणतोय अति कठोर मधली कठोर शिक्षा केली पाहिजे. एवढंच मला म्हणायचंय. खऱ्या अर्थानं हातकणंगले तालुक्यात एजंटांचं जाळं वाढतंय. याबाबत प्रसिद्धी माध्यमांनी बराच वेळा खुलासा केला, पण शासकीय अधिकाऱ्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. आता स्वतः शासकीय अधिकाऱ्यांच्या सही शिक्केच डुप्लिकेट मारत आहेत. परिणामी क्लास 1 अधिकाऱ्यांनी यावर लक्ष घालावं, अन्यथा हातकणंगले तालुक्याची चर्चा पुन्हा एकदा महाराष्ट्रात रंगेल आणि पुन्हा एकदा महसूल विभाग कायद्याच्या कचोट्याखाली जाईल असा विश्वास लोकांना व्यक्त होतोय. जनप्रवाससाठी विनोद शिंगे, हातकणंगले.